हॅलो, कसे आहात? छान असणार आहात नेहमीप्रमाणेच. पण मी आज थोडीशी थकली आहे, थोडीशी दमली आहे. म्हणजे हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना जर वेळ पाहिली तर रात्रीचे 12:30 वाजलेत. म्हणजे थोडंसं आज काम होतं आणि काम झाल्यानंतर काही मित्रपरिवाराबरोबर थोडंसं फिरायला जायचा प्लॅन होता, डिनरचा प्लॅन होता. आणि पुण्यातल्या लोकांना हे समजेल, म्हणजे बालेवाडी हाय स्ट्रीट म्हणून एक लोकेशन आहे. तिथे मी माझ्या काही फ्रेंड्सबरोबर गेले होते. जाण्यात अडचण काही नव्हती, खूप छान होतं. पण तिथे जेव्हा आजूबाजूला तुम्ही पाहता, तसं मी पण काही लोकांना ऑब्झर्व करत होते, कारण फील्डमुळे थोडी सवय लागली आहे. आणि तेव्हा असं लक्षात आलं की खूप सारे असे लोक आहेत की जे कुठेतरी मुखवटा घालून बसलेत किंवा खूप एकटेपणा आहे आणि काहीतरी शोधात आहेत. मग त्या शोधामध्ये योग्य काय, अयोग्य काय, चूक काय, बरोबर काय, हे कदाचित समजत नाही आहे. आणि मुखवटा जे मी म्हणाले ना, काही लोक असे आहेत की मे बी कल्चर वाईज किंवा दिसण्याच्या बाबतीत, स्वतःला प्रेझेंट करण्याच्या बाबतीमध्ये खूप वेगळे आहेत. पण फक्त मी कसा आहे किंवा मी कशी आहे हे लोकांना कळू नये म्हणून जो मुखवटा घालून बसले होते, मग त्यांचा ड्रेसिंग सेन्स असेल, मग मे बी खाणं असेल, पिणं असेल, हे खूप जाणवत होतं की लोक कुठेतरी प्रचंड दुःखी आहेत, प्रचंड लोनलीनेसमध्ये आहेत. पण दॅट इज नॉट द वे. म्हणजे ती जागा नाही आहे की तुमचा एकटेपणा दूर कराल किंवा काही लोक तुमच्याबरोबरची आहेत ती बरोबर आहेत की नाही हेही तपासण्यासाठी आपण कष्ट घ्यायला तयार नाही आहोत. फक्त एवढंच समजतं की मला एकटेपणा नाही पाहिजे, मला कोणीतरी माझ्या आजूबाजूला पाहिजे, माझ्याकडे आज वेळ आहे, पैसा आहे, मला हँगआउट करायचं आहे. गैर काही नाही आहे खरं बरं त्याच्यामध्ये. पण खरंच तुम्ही असे आहात का? म्हणजे काही लोक अशी होती की मे बी ते ह्याच्यासाठी जन्मलेत किंवा त्यांचा तो पॅटर्न आहे पार्टी कल्चर. पण खूपशी लोक अशी जाणवली ना की दे आर नॉट रिअल. ते काहीतरी फेक प्रेझेंट करत आहेत जस्ट बिकॉज त्या समाजाचा किंवा त्या ट्रेंडचा हिस्सा बनण्यासाठी, किंवा मी मागे नाही आहे किंवा मी लोनली नाही आहे ह्याच्यासाठी. पण ट्रस्ट मी, ह्या गोष्टीने तुम्ही सुखी नसणार आहात. त्यामुळे लोकांना प्रिटेंड करणं बंद करा आणि खरा आनंद तुमचा कशात आहे, तुम्हाला काय आवडतं आहे हे शोधा आणि त्याला प्रायोरिटी द्या. कधीतरी अशा ठिकाणी हँगआउट करणं ठीक आहे. ज्याचा मूळचा पॅटर्न असेल त्यांनी कायम हँगआउट करावं, अजिबात म्हणणं नाही आहे. पण कोणासाठी म्हणून करायला जाऊ नका, असं मला खूप आज वाटलं. म्हणून एवढ्या रात्री मी आल्यानंतर पण मला असं वाटलं की नाही, मला